नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. व्यासांच्या मनात निनादणारा काळाचा ध्वनी अवरुद्ध झाला. तशी व्यासांच्या मनात देखील एक शांतता पसरली. धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन, शकुनी, कर्ण आणि दुःशासन कोणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अशा परिस्थितीत कृष्णानं दूतकर्म करून पांडवांकडून आणखी एक सामोपचाराचा प्रयास करायचं ठरवलं. स्वतः कृष्ण हस्तिनापुरात येणार याचा संदेश पांडवांनी एका दूताकरवी पाठविला. हस्तिनापुरात एकच त्रेधा सुरू झाली. कृष्णाच्या स्वागतार्थ त्याच्याकडून संदेश ग्रहणार्थ एका विराट सभेचं आयोजन केलं गेलं. या सभेत अधिकाधिक ऋषीमुनींना आमंत्रित केलं, जेणेकरून कोणाच्या तरी उपदेशानं का होईना युद्ध टळलं तर मानवी संहार टळणार होता. आजच्या सभेसाठी कुरूंच्या राजनगरीत प्रत्यक्ष उपस्थित राहायचं नाही, हा व्यासांचा निर्धार मात्र त्यांना पाळता आला नाही. सूर्योदयही व्हायचाच होता की महात्मा विदुर रथारूढ होऊन त्यांच्या समक्ष उपस्थित झाले. पूर्ण रात्र व्यास गंगेच्या तीरी बसून होते. ब्राह्ममुहूर्तावर पात्रात उतरले. स्नानसंध्या होऊन तीरावर वस्त्र क्षालत होते. रथचक्राचा गडगडाट कानी आला आणि विदुर समक्ष उभे होते. तात, आपण का आलात इतक्या दूरवरच्या स्थानी? आम्ही आपली हस्तिनापुरात प्रतीक्षा करीत होतो. काल रात्री आपलं प्रासादी आगमन होईल या अपेक्षेनं. पित्याला प्रणाम करीत विदुरांनी पृच्छा केली. पुत्रा, माझं मन नाही रमत आता त्या प्रासादांमध्ये, चित्त थाऱ्यावर नाही. व्यास म्हणाले, मी आपली व्यथा समजू शकतो तात, पण आजच्या सभेत आपलं असणं आवश्यक आहे. मला नाही भासत तसं. भीष्म, द्रोण, कृप, गांधारी, कण्वमुनी, आमंत्रित ज्येष्ठ ऋषी तू देखील आहेस. मी काय करू? केवळ दुर्योधनाच्या उपदेशकांची संख्यावृद्धी होण्यापलीकडे काहीही अधिक घडणार नाही. दुर्योधनाला कोणाचंच मान्य करायचं नाहीये तर काय करणार? तात, त्याला समजुतीचे 4 शब्द आजवर कमी वेळ सांगितलं का? व्यर्थ आहे सगळं. मला नको आग्रह करूस. सभेत काही विपरीत घडलं तर? आपण तसं काही घडणार नाही. यदा कदाचित घडलंच तर तो कृष्ण आहेच. सांभाळेल परिस्थिती. विदुरांचं वाक्य अर्ध्यावर तोडत व्यासांनी अनिच्छा व्यक्त केली. तात, दुर्योधनासाठी नाही, अन्य कोणासाठी नाही, माझ्यासाठी चला. माझं मनोबल बळावतं आपण असलात की. आपण तात आहात, जन्मदाते. विदुरांच्या नेत्रकडा पाणावल्याचा भास झाला. व्यासांनाही गहिवरून आलं. त्यांना काही बोलता येईना. पुत्रांना आज प्रथमच कशाची तरी विनवणी केली होती. पुत्रा, तू म्हणतोयस तर येईन मी सभेत, पण एक सांग, तू इथे कसा पोचलास? आपण काल हस्तिनापुरी नव्हता, रात्री आला नाहीत. सभेच्या समयी येईन संदेश नव्हता कोणाच्या हस्ते. सभेचं निमंत्रण घेऊन दूत आला होता, त्यालाही आपण मला व अन्य कोणाला देण्यासाठी संदेश दिला नाही. मग माझ्या मनात संदेह उत्पन्न झाला की सभेत उपस्थित राहण्याचा आपला मानस दिसत नाही. रात्रभर या गोष्टीचा विचार करीत होतो. प्रातःकाल होण्यापूर्वी इथे आलो. आता मी निघतो, आपण अविलंब पोचा. पित्याला प्रणाम करून विदुर ज्या त्वरेनं आले त्याच त्वरेनं निघून गेले. व्यास सभेच्या पूर्वीच हस्तिनापूरला पोचले. कुरूंची ऐश्वर्य संपन्न राजसभा विशेषत्वानं सुशोभित केली होती. वासुदेव कृष्ण येणार म्हणून सगळे सभाजन, नगरजन सभेच्या वेळेच्या कितीतरी आधी पोचले होते. श्रीकृष्णाचा रथ कौरवांच्या सभास्थानाच्या सन्निध येताच शंख वेणुदिकांच्या घोषानं चहुदिशा दुमदुमू लागल्या. त्याच्या उपस्थितांना कृष्णाच्या आगमनाची वार्ता कथन केली. द्वाराशी पोहोचताच रथातून उतरून श्रीकृष्णानं सात्यकी आणि विदुर यांच्यासह कुरूंच्या राजसभेत प्रवेश केला. कृष्णाला उत्थापन देऊन सभाजनांनी अभिवादन केलं. कृष्णानं सभाजनांना उद्देशून कौरवांनी शम करावा, युद्धाचा आग्रह करू नये, पांडव युद्धासाठी उत्सुक नाहीत, अशा अर्थाचं वक्तव्य केलं. तुम्हाला त्यांचं राज्य परत करायचं नसेल तर नका करू. संजय ज्यावेळी विराट नगरीत कौरवांचा दूत म्हणून गेला होता त्याच हस्ते पांडवांनी संदेश दिला होता. आजही त्याचप्रमाणे मी म्हणतोय की 5 ग्रामं 5 बंधूंना दिलीत तरी चालेल, पांडव युद्ध करणार नाहीत. आजही युधिष्ठिर त्याच्या वचनावर स्थिर आहे, कृष्णानं स्पष्ट केलं. दुर्योधनानं सगळ्या तडजोडी नाकारल्या, उपदेश करणाऱ्याला दोष दिला, पांडवांना युद्धाशिवाय सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखील भूमी मिळू देणार नाही असा पवित्रा घेतला. परिणामतः सगळे शांत बसले, अन्य पर्यायच राहिला नाही. त्यांच्याच काय कोणाच्याच उपदेशाकडे धृतराष्ट्रानं लक्ष दिलं ना दुर्योधनानं. परशुरामांना त्याचं अतीव दुःख झालं, कारण परशुरामांनी देखील कळकळीनं उपदेश केला, पण नंतर ते जे काही बोललेच नाहीत आणि कोणाशीही न बोलता निघून गेले.
गंगेच्या तीरावर एका विशाल वृक्षस्थळी चौथऱ्यावर व्यास ध्यानस्थ होते, नेत्रदल मिटवून बसले होते. आज कोणत्याही परिस्थितीत कुरूंच्या सभेत उपस्थित राहायचंच नाही हा निर्धार केला होता. त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना तिथे राहावंच लागलं. दुर्योधनाला समजुतीच्या 4 गोष्टी सांगाव्याही लागल्या. प्रयत्न व्यर्थ झाला. उपदेशाचे शब्द त्यांच्या लेखी अनर्गल प्रलाप होते. निराश मनानं गंगा तीरी आले आणि वृक्षांच्या सान्निध्यात मनःशांतीची प्रतीक्षा करीत होते. दृष्टीपुढे वारंवार ती सभेतली दृश्य तरळत होती. कुठेही जसं अपेक्षिलं होतं तसं घडलं याची खंतही जाणवत होती. एरवी एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली तर मन संतुष्ट होतं, पण आज त्याच्या विपरीत सभेतल्या घटना अपेक्षेनुसार घडल्या याचं व्यासांना दुःख होत होतं. आज त्यांना अपेक्षाभंगाचं समाधान हवं होतं. अखेरीस तुला जसं वाटत होतं तसंच घडलं. कृष्णाचा उपदेशही निरर्थक झाला. दुर्योधनानं तर राजधर्माची अवहेलना करून कृष्णाला बंदिवान करायची सिद्धता केली. अखेरीस कृष्णानं सगळी परिस्थिती स्वाधीन करून घेतली. स्वतःचं विशाल विश्वरूप दर्शन देऊन संमोहनात सभाबद्ध केली. सर्वांना निशब्द केलं. सगळंच विस्मयकारी होतं. काळानं व्यासांना समाधीतून बाह्यविश्वात वर्तमानात आणलं. मानवी मनाच्या जाणीवेच्या सगळ्या कक्षा स्पष्ट झाल्या. त्रिकालज्ञा केवळ तुझ्यामुळे, माझ्यामुळे, होय तुझ्याचमुळे. काल आपण जो अभाव अनुभवत होतो त्याच अभावात परिवर्तन घडलं आज तात्काळ. द्वैपायना कथन कर, काल कोणता भाव होता? कदाचित काही शुभंकर घडेल असा मनी भाव होता. आज तो पूर्ण मावळला. माझ्यामुळे नव्हे, तुझ्या समवेत असल्यामुळे तो तात्काळ जाणवला. तेव्हा तरी नंतर व्यास नदी तीरावरच्या कुटीत गेले. गंगाद्वारी व्यासांच्या काही शिष्यांच्या कुटी होत्या. 2 दिवसापूर्वी जेव्हा तिथे पोचले त्यांच्या एका शिष्यानं आर्जवानं त्यांना स्वतःच्या कुटीत आणलं. काही काळ विसावा घेऊन प्रातः हस्तिनापुरी प्रस्थान करावं हा विचार करून शय्येवर पहुडले. कृष्ण हस्तिनापूरहून परत गेला. दुर्योधनानं स्वतःला सावरलं. कृष्णाच्या विराट रूपाच्या दर्शनानं सभेत उपस्थित झालेले सर्वच त्याच्या प्रभावाखाली गेले होते, संमोहित झाल्यासारखे. दुर्योधनानं तात्काळ दुःशासन, कर्ण, शकुनी यांना आपल्या व्यक्तिगत कक्षात निमंत्रित केलं. त्यांच्यासह युद्धभूमीवर निघण्याची योजना आखू लागला. कृष्णाचा भर सभेत जो अपमान माझ्याकडून केला गेलाय, त्याच वेळी पांडवांना जी दूषणं दिली, विचारानं कृष्ण क्रोधित झाला असेल. दुर्योधन म्हणाला, विराट आणि द्रुपद यांचंही माझ्याशी वैर आहेच, तेव्हा अत्यंत दक्षतेनं युद्धाची सिद्धता करा. उद्या पुष्य नक्षत्र आहे. उद्याच कुरुक्षेत्रावर निघायचं. सर्वदूर द्वाही फिरवा आणि आपले हेर पांडवांकडे पाठवून सिद्धता काय करायची त्याची गुप्तपणे व्यवस्था करा. त्याला कुणीच अडवलं नाही, परावृत्तही केलं नाही. उलट ही राजाज्ञा जाणून जमलेले सर्व राजांपर्यंत आदेश पोचवला गेला आणि कसाबसा धीर धरून रात्र सरताच कार्याला लागला. त्यानं त्याच्या अधिपत्याखाली 11 औक्षणी सैन्याचे 11 विभाग केले. सैन्यातल्या केवळ गज, अश्व, रथच नव्हे, लढणाऱ्या सैन्याची देखील उत्तम, मध्यम, कनिष्ठ प्रतवारी करवली. युद्धाची सामग्री सिद्ध करवली. त्यात कितीतरी वस्तू होत्या. अनुकर्ष, तुरीर, वरुथ, तोमर, उपासंग, शक्ती, निशंग, धनुष्य, नानाविध दोऱ्यांचे फास, पथाऱ्या, कचग्रह, विक्षेप, नित्याची शस्त्र, सर्पांनी भरलेले घट, सणसणाऱ्या गोफणी, मुद्गल, कुऱ्हाडी, अंकुश, सामान्य शस्त्र, अस्त्र, जखमेची राख करून भरण्यासाठी तेलात भिजवलेली रेशमी वस्त्र, तूप सामग्री समवेत घेण्यात आली. व्यास ज्यावेळी हस्तिनापुरात धृतराष्ट्राच्या प्रासादात पोचले तेव्हा सुवर्णाच्या जाळ्यांनी आच्छादलेलं, नाना रत्नांनी विभूषित असलेलं दुर्योधनाचं सैन्य कुरुक्षेत्राकडे निघालं. सैन्याची संपूर्ण व्यवस्था त्यांना शिबिरांच्या निर्मित योग्य सूचना देऊन दुर्योधन पितामह भीष्मांच्या प्रासादात उपस्थित झाला. राजाच्या कक्षात पोचल्यावर व्यासांचं यथोचित स्वागत झालं. कुंतीपुत्र युधिष्ठिरानं स्मयंतक पंचक तीर्थाच्या बाजूला सहस्त्रावधी शिबिरं तयार करून घेतली आहेत. व्यासांनी धृतराष्ट्राला अवगत करण्याच्या उद्देशानं म्हटलं, आता बहुतेक उर्वरित पृथ्वीवर केवळ लहान बालकं आणि वृद्धच शेष आहेत. बाकी सर्व तरुण वयाचे कार्यक्षम अवस्थेतले पुरुष, अश्व, गज कुरुक्षेत्रावर उपस्थित आहेत. तात आपण कुरुक्षेत्रावर स्वतः गेला होतात? धृतराष्ट्रानं प्रश्न केला. होय, मी दोन्ही सैन्यांचं अवलोकन करून आलोय. या युद्धात अत्यंत प्रचंड प्रमाणात संहार होणार आहे. काळ विपरीत झाल्याने तुझे पुत्र अन्य राजे युद्धात परस्परांचा संहार करणार.
ही काळाचीच करणी असं समजून तू मनात खंत बाळगू नकोस. हा महासंग्राम तुला पाहायचा आहे ना पुत्रा? मी तुला दिव्य दृष्टी देऊ शकतो. त्या योगे तू प्रासादात बसून कुरुक्षेत्रावर होणारं युद्ध अवलोकन करू शकतोस. नको तात, मला ते रुचणार नाही. आजवर विश्वात काहीच मंगल दृष्टीपथात पडलं नाही. आपल्या तपस्सामर्थ्यानं ज्ञाती बांधवांचा संहार बघण्यापेक्षा अधिक काही चांगलं बघेन. जर आपणाला शक्य असेल तर ह्या युद्धाचं वर्णन कोणाकडून तरी श्रवण करणं रुचेल. तथास्तु हे नृपते, तुझी कामना मी पूर्ण करतो. संजयाला मी तसं सामर्थ्य प्रदान करतो, त्याला सर्व ज्ञात होईल. तो तुला युद्धाचं वर्णन करून सांगेल. प्रगट अप्रगट रीतीनं घडणाऱ्या, तसं दिवसा किंवा रात्री एवढंच नव्हे तर कोणी मनात आणलेल्या गोष्टींचं देखील संजयाला ज्ञान होईल आणि त्याला शस्त्रविद्ध करू शकणार नाही. गाल्वगणपुत्र स्वतः जीवित राहून या युद्धात मृत झालेल्या वीरांच्या कथागाथा सुरक्षित ठेवतील. तसंच हे भरतश्रेष्ठा, मी स्वतः देखील कौरव पांडवांची कीर्ती सर्वत्र पसरवेन. तू शोक करू नकोस. आता कशावरही नियंत्रण आणण्याचा समय निघून गेलाय. एकदा गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही. आता जे काय घडेल ते शांतपणे स्वीकारणं एवढंच आपल्या हाती आहे. त्यात या युद्धात विजयी होण्याची संभावना नाहीच का? राजा, एक तत्व चिरकाल स्मरणात ठेव. यतो धर्म ततो जय. ज्या स्थानी धर्म आहे त्याच स्थानी विजयाचं अधिष्ठान आहे. मला तर प्रासादात आल्यापासून कौरवांच्या सैन्याचं अवलोकन करीत असतानाही सतत दुश्चिन्हच दृग्गोचर होत आहेत. आपण काही विशेष अवलोकन केलं का तात? धृतराष्ट्रानं भयानं पृच्छा केली. पुत्रा, इथे येताना मला दिसलं ससाणे, गिधाडं, काक, कंक, अन्य काही मांसभक्षी पक्षी थव्या थव्यानं राजनगरीत वृक्षांच्या शेंड्यावर उतरतायत. त्यांना अश्वांचं, गजांचं विपुल मांस खायला मिळणार आहे. आनंदानं चित्कारतायत. भीषण भीतीची जाणीव देणारे कंक पक्षी दक्षिण दिशेकडे प्रयाण करत होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.